नमस्कार मित्रांनो. तर कधीतरी शांत बसा, एकटे बसा आणि विचार करून बघा की आपण मनुष्याच्या जन्माला कशासाठी आलो. कारण की आपण मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर आपण ह्या सृष्टीसाठी काय केले, या धरतीसाठी आपण काय केलं आहे, किंवा या निसर्गासाठी आपण आपलं योगदान किती आहे ह्याचाही कधीतरी विचार करा. कारण निसर्गानं आपल्याला खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. फळं दिलेले आहेत, फुलं दिलेले आहेत, ॲनिमल्स दिलेले आहेत, प्राणी दिलेले आहेत. आणि हे एक सायकल आहे की माणसाचं इव्हॉल्युशन तर नंतरचंच आहे. परंतु मी माझ्या मेडिटेशनच्या क्लासेसमध्ये प्रत्येक वेळेला सांगत असतो आहे की मनुष्य हा एकमेव असा धर्तीवरचा प्राणी आहे की जो धरतीला त्रास द्यायला लागला आहे आणि धरतीला विनाशाकडे घेऊन चाललेला आहे. मी डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही आहे, परंतु आता जे ग्लोबल वॉर्मिंगची जी सगळ्यात मोठी समस्या आहे, किंवा अचानक येणारा पाऊस, वादळ, भूकंप, ह्याला जर कारणीभूत जर कोण असेल तर तो मनुष्यच आहे. आता येणाऱ्या काळात आपल्याला या गोष्टी सगळ्या जाणवतीलच. आत्ताच कुठं तरी युद्ध थांबलेलं आहे इराणचं वगैरे, आणि त्याच्यात जे बमबारी झालेले आहेत, बंकर्स वगैरे खोदले गेलेले आहेत. तर हे माणसाच्या सेफ्टीसाठी केले बरोबर आहे, परंतु त्याच्यानंतर तिथली जी जमीन खोदली गेलेली आहे तर तिथला जो मोकळेपणा आहे तो कुठल्या ना कुठल्या जमिनीनं भरून काढलाच पाहिजे. तर हे भूकंप, सुनामी हे असं आता होत राहणार आहे. कारण युद्धाचे परिणाम आपल्याला ज्या त्या वेळेला नाही बघायला मिळत, त्याला थोडा वेळ लागतो. आणि तसंच आता होणार आहे. येणाऱ्या परिस्थितीसाठी सर्वांनी तयार राहावं. कारण साथीचे रोग, त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या हे होणार आहेत. कारण या माणसानंच पृथ्वीला विनाशाकडे घेऊन चाललेलं आहे. या सृष्टीवरचा माणूस संपून गेला तरी या सृष्टीला किंवा या निसर्गाला काहीही फरक पडत नाही. कारण माणसाचं इव्हॉल्युशन हे नंतरचं आहे. सगळ्यात पहिला धरतीची उत्पत्ती आहे, आणि धरतीच्या उत्पत्तीनंतर करोडो वर्षानंतर मग माणसाची उत्पत्ती आहे. विचार करा मित्रांनो की आपण एक सुज्ञान नागरिक म्हणून, आणि एक नेचर लवर म्हणून, आणि या धरतीचा एक भाग आहे म्हणून आपण या सृष्टीसाठी किंवा या धरतीसाठी काय केलं. मी पूर्ण जगाच्या धरतीसाठी सांगतो आहे, फक्त आपल्या भारत देशापुरतंच मी म्हणत नाही. कारण ग्लोबल वॉर्मिंग ही परिस्थिती फक्त काय आपल्या भारतासाठीच नाही आहे. कारण पृथ्वी खूप मोठी आहे, तिथं वेगवेगळे खंड आहेत, देश आहेत. तर या सर्व लोकांनी याच्यावरती विचार करावं, चिंतन करून बघावं. कारण जेवढा आपण धरतीला त्रास देणार आहे तेवढा आपल्याला रिटर्न बॅक मिळणार आहे. म्हणताना मी प्रत्येक वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, कर्मा इज रिटर्न बॅक. आणि कर्म आणि धर्म ह्याला एकमेकांशी जोडू नका. कारण कर्म वेगळं आहे आणि धर्म हे वेगळं आहे. कारण तुम्ही धर्म घेऊन रस्त्यावरती कधीच उतरू शकत नाही, आणि धर्म घेऊन रस्त्यावरती उतरणारा व्यक्ती म्हणजे सर्वात, माझ्या नजरेत तरी सर्वात मूर्ख व्यक्ती. कारण माणसाच्या कर्मानुसार माणूस चालत असतो, त्याच्या धर्मानुसार नाही. कारण धर्म, माणूस पृथ्वीवरती आल्यानंतर आपल्या आपल्या तऱ्हेने सुटसुटीतपणे माणसानं आपल्या आपल्या तऱ्हेने धर्म तयार केलेला आहे. मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, यहुदी असेल, सगळे धर्म हे माणसाने तयार केलेले आहेत आपल्या या वेड्या मेंदूनी. कारण या धर्माच्या नावाखाली जे आज दंगली चालू आहेत, जे आज युद्ध चालू आहे, हे कुठंतरी माणसाला विनाशाकडे घेऊन चाललेलं आहे. आणि माणसाचाच विनाश होणार आहे, धरतीचा तर काही विनाश याच्यातून होणारच नाही. तर विचार करा परत एकदा. कर्मा इज रिटर्न बॅक. हसत राहा, हसवत राहा, आणि जगापुढे आपल्या व्यथा मांडत राहा. कारण प्राण्यांना आणि फळांना तुमच्या लेक्चरची, भाषणाची गरज नाही आहे, तुमच्या मोटिवेशनची गरज नाही आहे. माणसालाच मोटिवेशनची गरज आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. चला मित्रांनो, लव यू. जगत राहा आणि जगवत राहा. लव यू.